नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण मागे व्हिडिओ बघत होते 6वीचे. आजपासून आपण गणित इयत्ता 7वी आणि विभाग दुसरा, त्याचा विभाग दुसऱ्यामधला जो पहिला धडा म्हणजे 6 महिन्यानंतरचा जो पहिला धडा आहे तो कोणता? 9वा. कोणता? समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण. त्याचा सराव संच 37. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओ टाकल्यावर तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन भेटेल. आपण या सिरीजमध्ये सर्व सराव संच विभाग दुसरा इयत्ता 7वीचे गणिताचे विभाग दुसऱ्यामधले जे गणिताचे सराव संच आहेत विभाग दुसऱ्यामधले 6 महिन्यानंतरचे ते आपण सर्व बघणार आहोत. त्याच्यासाठी तुम्ही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सराव संच 37मधला चला तर सुरुवात करू. सराव संच 37मधला पहिला प्रश्न काय दिलेला आहे? 7 किलोग्रॅम कांदे 140 रुपयांना तर 12 किलोग्रॅम कांदे किती रुपयांना मिळतील, असा प्रश्न विचारलेला आहे. समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण. पहिले तर समप्रमाण म्हणजे काय? तर जर कोणत्याही दोन बाबींचे गुणोत्तर समान किंवा स्थिर असेल तर त्या दोन बाबी समप्रमाणात असतात आणि समप्रमाणात पहिली बाब वाढली असता दुसरी बाबही वाढते. त्याचप्रमाणे जर पहिली बाब कमी झाली तर दुसरी बाबही कमी होते. त्यालाच काय म्हणणार आहेत आपण? समप्रमाण. तर आपण पहिला प्रश्न सोडवून घेऊ. 7 किलोग्रॅम कांदे 140 रुपयांना तर 12 किलोग्रॅम कांदे किती रुपयांना मिळतील? तर आपल्याला माहीत नाही म्हणून 12 किलोग्रॅम कांद्यांची किंमत पहिले तर आपण असं लिहून घेऊ. काय? 12 किलोग्रॅम कांद्यांची किंमत x रुपये मानू आपण. कोण किती रुपये माहीत नाही म्हणून आपण x मानतो. म्हणून कांद्यांचे वजन कांद्यांचे वजन व त्यांची किंमत अशी असते तर समप्रमाणात असते. समप्रमाणात आहेत म्हणून समप्रमाणात असतील तर 7 किलो कांदे किती रुपयाचे आहेत? तर 140 रुपयाचे. तेच 12 किलो कांदे किती रुपये? 12 किलोग्रॅम कांद्यांची किंमत आपल्याला माहीत नाही, ते आपण काय लिहिली? x लिहिली. आणि इथे समप्रमाणात आहेत 7 किलो 140चे तर 12 किलो किती रुपयाचे असं त्याचं होतं. तर आपल्याला हे माहीत आहे की आपण काय करतो? तिरका असं असेल समप्रमाणात असेल तर आपण बरोबर चिन्हाच्या पलीकडे आणि उजव्या बाजू आणि डाव्या बाजूला जे गुणोत्तर आहेत ते काय करतो? आपण गुणाकार करतो, म्हणजेच तिरका गुणाकार ह्याला आपण सांगतोय. म्हणजेच 7ची कोणाचा गुणाकार करणार? तर x ची गुणाकार करणार आणि 12चा कोणाशी गुणाकार करणार? तर 140. म्हणजे पहिल्याचा डाव्या बाजूचा अंश आणि उजव्या बाजूचा छेद यांचा दोघांचा गुणाकार करणार आणि उजव्या बाजूचा अंश आणि डाव्या बाजूचा छेद यांचा दोघांचा गुणाकार, म्हणजेच आपण तिरका गुणाकार करतो. तर आपल्याला कसली किंमत काढायची आहे? x ची किंमत काढायची आहे. म्हणून x आणि 12 गुणिले 140 हा 7 तिकडे गेला किंवा इथे 7ने गुणलं नाही भागलं तर 7 कट होतं. इथे पण 7ने भागावंच लागेल. त्यापेक्षा आपण 7ला तिकडे घेऊन जाऊ, म्हणजे 7 इथे गुणिले तर तिकडे जाताना का होणार आहे? तर भागिले होईल. म्हणून x बरोबर किती? 7 एके 7, 7 दुणे 14 आणि किती? 7 शून्य 0 आणि 12 दुणे 24 आणि 40, म्हणजेच किती? 240 रुपये होतील. x बरोबर किती भेटला आपल्याला? 240. म्हणून 12 किलोग्रॅम कांद्यांची किंमत किंमत 240 रुपये आहे. असा आपण हा प्रश्न सोडवायचा आहे. आवडतंय?
तर पुढे बघत राहा. शिकवलेलं समजत असेल तर तुम्ही व्हिडिओ पुढे बघत राहा. आपण पूर्ण सराव संच सोडवून घेणार आहोत. सराव संच 37 मधला जो दुसरा प्रश्न आहे. आता पहिला प्रश्न आपण सोडवलाच आणि समजला सुद्धा असेल तर आपण पुढचा प्रश्न सुद्धा समजून घेऊ. तर काय 600 रुपयांमध्ये 15 पेंढ्या कडबा मिळतो, तर 1280 रुपयांमध्ये किती पेंढ्या कडबा मिळेल? काय सांगितलेलं आहे? 600 रुपयांमध्ये 15 पेंढ्या कडबा मिळतो, तर 1280 रुपयांमध्ये किती पेंढ्या कडबा मिळेल असा प्रश्न विचारलेला आहे. तर आपल्याला माहीत आहे का किती भेटतील? तर आपण असं लिहू काय 1280 किंवा 1280 रुपयांमध्ये किती पेंढ्या? तर आपल्याला माहीत नाही, म्हणून आपण काय म्हणणार आहे तर एक्स पेंढ्या कडबा मिळेल असे मानू आपण. म्हणून कडब्यांची किंमत व पेढ्यांची संख्या कसे आहे तर समप्रमाणात आहेत. म्हणून ते आपण असं लिहू शकतो. 600 रुपयात किती पेंढ्या? तर 15 पेंढ्या. तर आपल्याला 1200 रुपयात किती? 1280 रुपयात किती पेंढ्या येतील असा प्रश्न विचारलेला आहे. म्हणून आपण काय करणार आहे? तिरका गुणाकार. आता पहिल्या उदाहरणात सांगितल्याप्रमाणे आपण तिरका गुणाकार करणार. काय? 600 गुणिले x करणार आणि 1280 गुणिले किती करणार? 15 करणार. पण आपल्याला तर कसली किंमत काढायची आहे? एक्सची काढायची आहे. म्हणून एक्स आपण इथेच ठेवणार आणि हा 1280 गुणिले 15 आणि हा 600 तिकडे जाताना गुणिले आहे तर काय होतोय? भागिले होतोय. म्हणून तो छेदात नेऊ आपण त्याला. म्हणून x बरोबर काय होतो? हा 0 जातोय, हा 0 जातोय. 15 के 15, 15 चौक 60 आणि 4 एके 4, 4 त्रिक 12 आणि 4 दुने 8. म्हणजेच किती येतात? तर x बरोबर किती भेटले आपल्याला? 32 भेटले. म्हणजेच 32 पेंढ्या कडबा मिळेल. म्हणून आपण 1280 रुपयांमध्ये 32 पेंढ्या कडबा मिळेल. शिकवलेलं आवडतंय? व्हिडिओला लाईक करा आणि सोबतच सबस्क्राईब सुद्धा करून घ्या केलं नसेल तर. सराव संच 37 मधला तिसरा प्रश्न. आता दुसरा आणि पहिला आपण सोडवलेला आहे, समजला सुद्धा असेल. तर आपण पुढचा पण बघूनच घेणार आहेत, सोडून घेणार आहेत. तर रोज 13 किलोग्रॅम 500 ग्रॅम पूरक खुराक 9 गायींना पुरतो. रोज सांगितलंय हा. त्याच प्रमाणात 12 गायींना किती खुराक लागेल? म्हणजे रोज 9 गायींना 13 किलो आणि 500 म्हणजे 13.5 किलोग्रॅम 9 गायींना खुराक लागतोच. तर बाया नाही, 12 गायींना किती खुराक लागेल असा प्रश्न विचारलेला आहे. तर 12 गायींना लागणारा खुराक, 12 गायींना लागणारा खुराक आपल्याला माहित नाही, म्हणून आपण काय x किलोग्रॅम मानू. गायींना लागणारा खुराक व गायींची संख्या कशी आहे तर समप्रमाणात आहे.
समप्रमाणात आहेत. म्हणून 13 किलोग्रॅम आणि 500 ग्रॅम किती गायी खातात? तर 9 गायी खातात. तर x किलोग्रॅम गायी किती? 12 गायी खाणार आहेत. म्हणून आपण 13 किलो आणि 500 ग्रॅम म्हणजेच किती? तर 13.5 छेदात 9 बरोबर 1 छेदात आपण 12 लिहू शकतो. म्हणून आत्ता केल्याप्रमाणे तिरका गुणाकार करू. तर 13.5 गुणिले किती? 12 बरोबर x गुणिले 9. तर इथे आपल्याला 9ची किंमत एक्सची किंमत काढायची, पण त्याच्या अगोदर आपण सर्वचे सर्व इकडे घेऊन येऊ. म्हणजे सर्वचे सर्व जर आपण हे पूर्णचे पूर्ण इकडे आणले तर चिन्ह बदलत नाही किंवा भागिलेचे गुणिले होत नाही, गुणिलेचे भागिले होत नाही. म्हणून x गुणिले 9 बरोबर 13.5 गुणिले 12. कारण आपण जे याची किंमत काढतो ती शक्यतो बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूलाच ठेवायचा असतो. म्हणून x बरोबर 13.5 गुणिले 12 आणि छेदात किती? 9. कारण की हा इथे गुणिले तिकडे जाताना भागिले होणार आहे. म्हणून 3 त्रिक 9, 3 चौक 12 आणि इथे मी घेतोय काय येणार आहे? x बरोबर 13.5 गुणिले 4 आणि छेदात किती? 3. पण दशांश चिन्ह काढून जर आपण सोडवलं तर आपल्याला सोपं पडेल. म्हणून आपण दशांश चिन्ह काढून तुम्हाला सोडवून दाखवतोय. तर इथे दशांश चिन्हानंतर किती संख्या आहे? तर 1. संख्या नाही अंक. किती आहे? 1. तर 1 अंक असेल तर कितीने गुणणार आहे? 13.5 गुणिले 10ने गुणू. म्हणजेच 1 अंक असेल तर 10ने, 2 अंक असतील तर 20ने. तर आपण 10ने गुणू, गुणिले 4 आणि 10ने अवसात गुणतोय, तर छेदात सुद्धा आपल्याला 10ने गुणावंच लागेल. म्हणून हे इथे लिहितो मी. म्हणजे 135 गुणिले 4 होणार आहे आणि छेदात किती होणार आहे? 30 होणार आहे. तर आपण कितीने भाग देऊ? 5ने देऊ. 5 छक 30, 5 दुने 10, 5 दुने 10 आणि उरतात 3 होतील 35 आणि 5 साता 35. परत 3 देऊ. 3 दुने 6, 3 9 27 आणि हा बेक बे बे दुने 4. म्हणजे x बरोबर किती? 9 गुणिले किती राहिला? 2. म्हणजेच किती? x बरोबर 18 किलो ग्रॅम. म्हणून 12 गायींना लागणारा खुराक रोज 18 किलोग्रॅम लागेल. हे जे मी इकडे लिहिलं हे तुम्ही खालीच लिहायचं आहे. माझ्याकडे जागा मावत नाही म्हणून मी बाजूला घेतलंय. सराव संच 37 मधला चौथा प्रश्न काय दिलेला आहे? तर 12 क्विंटल सोयाबीन 36,000 रुपयात पडतात. तर 8 क्विंटल सोयाबीनची किंमत किती होईल? तर 8 क्विंटल आपल्याला 8 क्विंटलचे सोयाबीनची किंमत विचारलेली आहे. म्हणून 8 क्विंटल सोयाबीनची 8 क्विंटल सोयाबीनची किंमत आपल्याला माहीत नाही म्हणून x मानू. x रुपये लिहू आपण. x रुपये मानू. म्हणून सोयाबीन चे वजन व किंमत समप्रमाणात कसे आहेत? तर समप्रमाणात आहेत. म्हणून
12 क्विंटल सोयाबीन किती रुपयात आहेत? तर 36,000 रुपयात आहेत. तर आपल्याला किती विचारलंय? 8 क्विंटल, पण किंमत किती? एक्स आपल्याला माहीत नाही, म्हणून एक्स रुपये मांडलं. म्हणून काय करतो आपण? 12 गुणिले एक्स तिरका गुणाकार करतो आणि 8 गुणिले किती करणार आहेत? तर 36,000 करणार आहेत. म्हणून एक्स बरोबर हा 12 इथे गुणिले तिकडे जाताना काय होतंय? तर भागिले होतोय. म्हणून 12 छेदात घेणार आणि एक्स बरोबर किती येणार आहे? 12 एके 12, 12 दुणे 24 आणि 12 त्रिक 36, 12 शून्य शून्य, 12 शून्य शून्य आणि 12 शून्य शून्य आणि 8 त्रिक 24 आणि हे 3 शून्य, म्हणजेच किती एक्सची किंमत आली? तर 24,000 आली. म्हणून 8 क्विंटल सोयाबीनची किंमत किती काढली आपण? 24,000 रुपये. 24,000 रुपये होईल किंवा आहे. असा आपण हा प्रश्न सोडवायचा आहे. आणि तुम्हाला समजतच असेल, लाईक तर कराच. 37 मधला 5वा प्रश्न काय दिलेला आहे? आता 4 प्रश्न आपण बघितलेले आहे. 5वा सुद्धा बघू. 2 मोबाईलची किंमत 16,000 रुपये आहे. असे 13 मोबाईल खरेदी केले तर एकूण किती रुपये लागतील? असा प्रश्न विचारलेला आहे. तर 2 मोबाईलची किंमत आपल्याला विचारलेलं काय आहे? 13 मोबाईलची किंमत आपल्याला माहीत नाही, ते आपण काय मानतो? एक्स रुपये मानू. आपल्याला माहीत नाही, ते काय मानणार आहेत आपण? एक्स रुपये होतील असं मानू. तर मोबाईलची संख्या व किंमत समप्रमाणात आहेत. कसे आहेत? समप्रमाणात आहेत. म्हणून काय? 2 मोबाईलची किंमत किती आहे? 16,000 रुपये आहे. तर आपल्याला असे 13 मोबाईलची किंमत काढायची आहे. ते आपण एक्स मानलेले आहे, म्हणून 13/x. म्हणून आपण तिरका गुणाकार करतोय. 2 गुणिले एक्स बरोबर 13 गुणिले 16,000 आणि आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे, म्हणून 13 गुणिले 16,000 हा इथे गुणिले आहे, तिकडे जाताना भागिले होणार. म्हणून एक्स बरोबर किती? बे 8 16, बे 0 0, बे 0 0 आणि बे 0 0 आणि 13 8 किती होतात? 13 8 किती होतात? तर 104 होतात आणि हे 3 शून्य ठेवून देऊ आपण. तर किती होणार आहेत? 1,40,000 रुपये होणार आहेत. म्हणून 13 मोबाईलची खरेदी करायला 10,400 रुपये लागतील. सॉरी, 10,000 नाही, 1,04,000 रुपये लागतील. असा आपण हे प्रश्न सोडवायचे आहेत. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल तर लाईक तर कराच, सबस्क्राईब तर तुम्ही केलंच असेल आणि नसेलच केलं तर आठवणीने सबस्क्राईब करा. अशाच सर्व सराव संच बघण्यासाठी, ते पण 10वी पर्यंत. धन्यवाद.